एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 34 साईजमध्ये एक सोबत 4 ब्लाऊजची कटिंग करणार. प्रिन्सेसमध्ये आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण एक सोबत 4 ब्लाऊजची कटिंग करणार. तुम्हाला मी 4ही ब्लाऊज दाखवणार आणि 4ही ब्लाऊजचे थंबनेल तुम्ही बघणार आणि त्यानुसार तुम्ही फिटिंग पाहू शकतात. आणि ज्या गोष्टी तुम्हाला समजणार नाही तर आपण नक्कीच पेपर कटिंग पण दाखवू. तर आता आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग कशी करायची ह्या गोष्टी आपण ह्या कटिंगमध्ये बघूयात. सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत ती म्हणजे उंची. आता कस्टमरला उंची किती लागते तिथे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते. तर आपण याची उंची घेणार आहोत जवळजवळ 14 इंच. शिवून 14 इंच तर आपण 15 इंचावर एक मार्किंग करायची. शिवून 14 इंच घ्यायची. आता जर तुम्हाला याच्यापेक्षा उंची वाढवायची असेल तर उंची प्लस 1 इंच आपल्याला शिवण्यासाठी घ्यावं लागतं. आता 34 साईज आहे तर 34 साईजला आपण 5.5 इंच शोल्डर टाकले. तेच 5.5 इंच आपण खाली पण घेतले. मोंड्यासाठी आपण 5.5च घ्यायचे. 34चा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे. 17 हा दुसरा भाग येतो आणि 8.5 हा चौथा भाग येतो. 8.5 वर एक मार्किंग केली. 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली. 10.5 इंच आपलं पूर्ण माप आले तर आपण 10 इंच जरी खाली घेतलं अर्धा इंच तरी काही हरकत नाही आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने पण आपण कमरेचा अंदाज काढू शकतो. परफेक्ट हा येऊन जातो. आता हे माप किती आलंय लक्षात घ्या. 3 इंच. तेच 3 इंच आपण वरती घ्यायचंय आणि हे 3 इंच आपण अशा पद्धतीने जरी जोडून घेतलं काहीच हरकत नाही. 1.5 इंचावर बरोबर मार्किंग येऊन जाते. आता कटिंग करताना आपल्याला व्यवस्थित कटिंग करायची. 2.25चा आपल्याला गळा घ्यायचा आहे. गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंचीनुसार टाकू शकता. मी हा गळा घेतलाय कस्टमरच्या आवडीनुसार 10 इंचावर. 10 वर एक मार्किंग करायची. 3 इंच आपण आडवी लाईन घेतली. 3.25 3 पर्यंत घेऊ शकता. 2.25 म्हणजे 2.25 आपण वरती घेतले तर खाली 3 3.25 जेवढं तुम्हाला ब्रॉड गळा लागते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता एक सोबत आपण 4 ब्लाऊजची कटिंग करतोय तर मी तुम्हाला दाखवते 4ही ब्लाऊज. अगोदर मी टोटल अस्तर 4ही पण 1-1 मीटर घेतलेत कारण कस्टमरची बाही 10 इंचाची आहे. पाहू शकतात आपण एक सोबत 1 2 3 4 ब्लाऊजची कटिंग केली. आता हे आहे असंच आपल्याला उचलून एका साईडला ठेवले मी आणि 4ही पण आपल्याला पसरून घ्यायचे. ज्यावेळेस आपण दुसरा भाग आपण कट करतो तर त्यावेळेला आपण त्याच्यावर ठेवून घेऊ. आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजवर दाखवलंय तर तोच ब्लाऊज पीस आपला बरोबर वर आला पाहिजे. तर मग मी वरती घेते. याला जसं आहे तसं परत एकदा मी ठेवून घेणार. आता आपल्याला कोणता पण एक पाठीचा भाग उचलायचा आहे. आता मी एक याच्यातून घेतला. जसं आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आता जेवढं आपण हुक जोडण्यासाठी हुक पट्टी बटन पट्टी जोडण्यासाठी माप ठेवतो तेवढं आपण इथं ठेवून घेतलं आहे. जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे. फक्त बदल कुठं करायचा आहे थोडासा बदल आहे त्या गोष्टी लक्षात घ्या. ही लाईन आपण जरी आखून घेतली तरी काहीच हरकत नाही. आता आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे. एक सोबत आपण 4.5 ब्लाऊजची कटिंग करतोय तर छोट्या छोट्या गोष्टी मिस करायच्या नाही. आता मागं पुढं व्हायला नको म्हणून मी परत एकदा चेक केले तर 5.5 वर आपली मार्किंग घ्यायची. त्याच्यानंतर आपला 2.25 वर एक गळा टाकायचा. फ्रंट गळा घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार. मी 6.5 वर टाकला. थोडासा गोल येण्यासाठी खालच्या साईडला थोडासा रुंद करा. आता ही लाईन कट करताना मी अशी करून घेणार. त्याच्यानंतर टक्स उंची घ्यायची आपल्याला 10.5 इंचावर येऊन जाते ती 10 इंचावर. आडवं माप आपण घेतले 3 इंच. 34 साईजचा ब्लाऊज आहे. हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा आहे. आपल्याला पाठीमागं इथं अर्धा इंच यायचं आहे कारण आपल्याला फ्रंट हा मुंड्याचा आतमधून अर्धा इंच असतो.
त्याच्यानंतर याला टक्स हा जोडून घेतलाय. बरोबर, आपण 34 साईजला 2 इंचाचा टक्स घेऊ, कारण चेस्ट नुसार आपण टक्स घ्यायचा आहे. जास्त जर घेतला तर मग मध्ये लूज होतं आणि ती चेस्टमध्ये व्यवस्थित दिसत नाही. हे जे 2 इंच घेतलेत तेच आपण बाहेरच्या बाजूने 2 इंच घ्यायच्यात. ती लाईन आपल्याला सरळ वरती जोडून घ्यायची. आता हे थोडंसं तिरकं आपण अर्धा ते पाऊण इंच खाली घेऊन येऊया एवढं, आणि तिरकं आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आहे की नाही सोप्पा कटिंग. म्हणजे आपण डायरेक्ट अस्तरवर एका ब्लाऊजची जेवढी वेळ लागते कटिंग करायला तेवढे आपण त्याच वेळेमध्ये 4 ब्लाऊज कटिंग केले. आता एक सोबत ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता ह्या कस्टमरची बाही पण आपल्याला तेवढीच होती का जी आपण 10 इंचाची बाही घेतली, कस्टमरची तेवढीच बाही आहे. आता काहींचं असतं एकसारखे ब्लाऊज असतात पण गळ्यांमध्ये बदल, बाहीमध्ये बदल, तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. मग अशा वेळेला एक सोबत जरी कट केले ब्लाऊज तर गळ्याचं माप आपण नंतर कट करायचं आहे. म्हणजे आपल्याला फक्त जसं मी तुम्हाला दाखवले, मी गळा कट केला नाही, फक्त गळ्याचं माप घेतलं आणि पीस हा बाजूला ठेवला. आता याचे पण आपले किती झाले, 4 4. याला एक तर टाचन पिन लावून ठेवा आणि तर 4ही एक सोबत बाजूला करून ठेवा. आता मी तर बाजूलाच करून ठेवलं आहे. आता मी तुम्हाला पीस दाखवते. कधी पण आपण पीस अगोदर चेक करायचे. आता हे काठ असे आहेत की याला काहीच डिझाईन नाही, त्याच्यामुळे आपण हे म्हणजे जी बाही सांगितली ती आपण घेऊ शकतो. याचं पण तेच परिस्थिती, पण याला डिझाईन आहे. तर याला कशी बाही घेतली पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या. अगोदर आपल्याला पाठीचा भाग काढायचा आहे, मग याच्यामध्ये बसती का नाही बसत त्याच्यासाठी आपण याची बाही नंतर कट करू. म्हणजे आपल्याला फक्त 3च ब्लाऊजची बाही कट करायची. तर त्याच्यामध्ये आपण हा कपडा मोरपंखी कलरचा बाजूला करू. आता हा आपण घेऊया. आता 2 गुलाबी अस्तर होते याच्यामध्ये. तुम्हाला मी हा ब्लाऊज बाही कटिंग सोबत दाखवते, मिस करू नका. व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि सगळ्यात अगोदर जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ बघा, म्हणजे टेक्निक लक्षात येऊन जाते आपण कशा पद्धतीने सोप्यात सोपं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्याला जॉईंट 4 लेअरला द्यायची नाही, 2च लेअरला जॉईंट द्यायची. तर मी घडी घालताना थोडीशी पाठीमागे घेतली का आपल्याला ह्याच 2 लेअरला जॉईंट द्यावं लागेल. त्याच्या अगोदर आपल्याला कोणतं माप गरजेचं आहे त्या गोष्टी लक्षात घेऊ. तिरकं माप आपल्याला घ्यायचं आहे 8 इंच, म्हणजे आपल्याला 9.5चे घडे लागते. बरोबर, 8 इंच आणि आपल्याला टोटल घडे लागते 9.5चे. म्हणजे एकदम परफेक्ट आपण अंदाजे घडे घेतली, परफेक्ट नाही. आता आपण 10 इंचाची बाही लागते तर आपण 11 इंचावर एक मार्किंग करू. त्याच्यानंतर आपले घडे किती चालते, 8 इंचाची, 8 वर एक मार्किंग करू. पाच इंच आपण दंड घेर, 2 इंच शिलाई मार्जिन, 3.5 इंच आपण खाली आलोय आणि आपण असा आकार द्यायचा आहे. आपण दोन्ही आकार अशा पद्धतीने देऊ शकतो. कमी वेळामध्ये तुम्हाला मी ब्लाऊज दाखवलाय. ज्यांना आवडलं त्यांनी कटिंग करा आणि कोणाला काही समस्या असेल तर त्यांनी आपल्याला मेसेज करा किंवा मग तुम्ही सांगा तुम्हाला कोणत्या गोष्टी याच्यातल्या आवडल्या नाही, कमेंटमध्ये सांगू शकता. अशा पद्धतीने आपली बाही झाली. आता कंप्लीट झालेला हा भाग लगेच लक्षात येतोय, जॉईंट द्यायचा हा भाग लक्षात येतोय. अशा पद्धतीने आपले सगळे ब्लाऊज तयार झाले. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.